आज मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील काही दिवस असंच वातावरण कायम राहणार असून 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। तसेच विदर्भातील अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उन्हाची झळ नागरिकांना सहन करावी लागणार आहे। बदलापूर, नांदेड, यवतमाळमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। तर राज्यात काही भागांमध्ये हवामान विभागानं अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून मात्र उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा हा पुन्हा वाढताना पाहायला मिळतोय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमान 40 अंश खाली आलं होतं। मात्र 2च दिवसात पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव जिल्हा ही हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाते। मात्र गेल्या 2 दिवसापासून जळगाव जिल्ह्यात आर्द्रतेचं वातावरण होतं। मात्र पुन्हा आता जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 42 अंशाच्या वर पोहोचलेलं आहे। आपण या पाहू शकतो की जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याने जळगावकरांच्या जीवाचा लाय होत असतानाचा दिसत आहे। सूर्य या ठिकाणी आग ओतत आहे, तर स्वतःची काळजी म्हणून जळगावकर या ठिकाणी झाडाच्या सावलीमध्ये का असोना आपला सहारा घेत आहे। झाडाच्या सावलींचा सहारा घेत असताना काही नागरिक जे आहेत डोक्याला रुमाल बांधत आहेत आणि त्या पद्धतीने उष्णतेपासून आपला स्वतःचा बचाव करत असतानाचं या ठिकाणी दिसत आहेत। ताई, काय सांगणार, या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचं तापमान जर बघितलं तर जवळपास 42 अंशाच्या वरती गेलेलं पाहायला मिळत आहे। जळगावचं तापमान हे नेहमीच जास्त असतं आणि त्या मानाने जर बाहेर निघायचं म्हटलं तर उन्हाच्या फारच तीव्र झळा सध्या घरातही जाणवतात आहे आपल्याला। आणि जर बाहेर शक्यतोवर 1 ते 5च्या दरम्यान आम्ही पडतच नाही, फारच आवश्यकता असेल तरच जातो। खूपच उकाडा होतो आणि रात्रीच्या वेळेला जास्त उकाडा होत असतो, त्यामुळे आजाराचं प्रमाणही जास्त वाढत आहे। घरी सुद्धा गेल्यावर खूप गरम जाणवतं। आम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी आम्ही पांढरे कपडे घालतो आमच्या स्वतःच्या काळजीसाठी आणि गरम वस्तू टाळतो। शक्यतोवर आम्ही लिंबू पाणी घेण्याचा प्रयत्न करतो। पुढील काही 8 दिवसामध्ये पुन्हा उष्णतेमध्ये वाढ होण्याचा अंदाज हा हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवलेला आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।